नमस्कार. इतिवृत्तांतमध्ये आपलं स्वागत. पाहूयात सुरुवातीला ठळक घडामोडी. कारखान्यांना लागणाऱ्या बॉयलरमुळे सध्या अनेक उद्योजक वैतागलेत, पण बॉयलर्सच्या अडचणीमुळे नव्हे तर त्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणीमुळे. ही तपासणी करणारे निरीक्षक लूट करत असल्याचा आरोप उद्योजकांनी केलाय. या बॉयलरची कहाणी तशी खूप मोठी आहे, तिची एक छोटीशी झलक बघूयात. 1863 मध्ये कोलकात्यात एका बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना झाली होती. तेव्हापासून वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉयलरची तपासणी केली जाते. त्यावेळी अनेक राज्यांमध्ये या तपासणीचे नियमही अनेक प्रकारचे होते. त्यामध्ये एकजिन्सीपणा यावा यासाठी 1920 साली द बॉयलर लॉ कमिटी स्थापन करून 3च वर्षात म्हणजे 1923 साली इंडियन बॉयलर्स ऍक्ट अंमलात आला. त्यानुसार सेंट्रल बॉयलर्स बोर्ड स्थापन झालं. सध्या हे बोर्ड वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत काम करतं. मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाकडे या बोर्डाचा कारभार आहे. बॉयलर बनवणाऱ्या आणि वापरणाऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी हे बोर्ड बनवण्यात आलं. या बोर्डाकडूनच वेगवेगळ्या कारखान्यांमधल्या बॉयलर्सची सुरक्षेच्या दृष्टीनं वर्षाला तपासणी होते. जवळजवळ 32 प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. बॉयलरचं निरीक्षण अनेक टप्प्यांमध्ये करायला लागतं. पहिले एक तर त्याचा नकाशा म्हणजे त्याचं डिझाईन बरोबर आहे की नाही हे बॉयलर खातं तपासून बघतं आणि बॉयलरचं उत्पादन करण्याची तात्पुरती परवानगी देतं. उत्पादन करत असताना आलेलं लोखंड योग्य दर्जाचं आहे की नाही इथपासून तर फायनली तो वापरण्याजोगा बनलाय की नाही यापर्यंतचं सर्व निरीक्षण ते बॉयलर उत्पादकाच्या कारखान्यात करतात. ही तपासणी सध्या अनेक कारखानदारांची डोकेदुखी बनली आहे. सध्या तपासणी प्रक्रियेत बदल व्हावेत यासाठी बॉयलर्स इन्स्पेक्शन सुधारणा कायदा आणला जातोय, पण गेली 13 वर्ष ते प्रलंबित आहे. इन्स्पेक्टर्सची लॉबीच ही सुधारणा होऊ देत नसल्याचं दिसतंय. सुधारणा होत नसल्यानं गैरप्रकारांना मोठी संधी आहे. सफदर अहमद नावाच्या बोर्डाच्या संचालकाच्या घरावर धाड टाकून कोटींच्या घरातली बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली. लाचलुचपत विभागानं 4 महिन्यांपूर्वीच ही कारवाई केली आहे. एक म्हणजे असं आहे की ही वर्षानुवर्षे पोचली गेलेली नोकरशाहीतली एक यंत्रणा आहे. ह्याचा उपयोग जे मोनोपोली इंडस्ट्रीज असतात ते लोकही त्याचा उपयोग करतात. सरकारी खासदार आमदार पासनं सरकारी नोकरशाहीचा उपयोग करतात. संबंधित राजकारण्याचा उपयोग करतात. ह्या सगळ्यांच्या हितसंबंधांचं एक साठवलोट तयार झालेलं आहे आणि ह्याला हात घालण्याची धाडस हे वेळोवेळीचे म्हणजे नरसिंहरावने 1994-95 साली हे बिल जेव्हा पास केलं त्यावेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. आजही हीच परिस्थिती आहे. मधल्या काळामध्ये असं दिसतंय की बॉयलर इन्स्पेक्टरच्या अपॉइंटमेंटपासनं त्यांच्या प्रमोशन्सपासनं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्थानिक राजकारणापासून केंद्रीय पातळीवरच्या राजकारणापर्यंत सगळ्यांचे हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे बॉयलर इन्स्पेक्टरेट हे कायद्याने पब्लिक सर्वंट म्हणून गणलं जातं. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचे काही अधिकार यांना आहेत तर यांनी एक ऑफिसर्स असोसिएशन काढली आहे आणि त्याचं ट्रेड युनियन सारखं कामकाज चालवतात. हे मंत्र्यांना पत्र देतात, आमची मोनोपोली टिकवा, उलट्या सुलट्या अनेक इन्फॉर्मेशन देतात. उदाहरणार्थ हा कायदा हा कन्करंट लिस्टमध्ये आपल्या घटनेत म्हणजे हा कायदा केंद्राने बनवला असला तरी राज्य सरकारला तो कायदा आमूलाग्ररित्या बदलण्याचे देखील अधिकार कायद्यातच दिलेले आहेत. कारण अंमलबजावणी राज्य सरकारच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे कन्करंट लिस्टच्या कायद्यामध्ये असं असतं की राज्य सरकारकडे मागण्या केल्या असोसिएशनने आमच्या की हा केंद्राचा कायदा आहे, तुम्हाला अधिकार नाही असं उलट सुलट सांगायचं. कायदा खात्याच्या लोकांना पटवायचं. बरं, एक सरकारी अधिकारी दुसऱ्या सरकारी अधिकाऱ्याला मदत करतो. केंद्रात आम्ही प्रतिनिधित्व केलं की सांगायचं की राज्यातल्या लोकांचा हा कायद्याचा हक्क आहे, तुम्ही बदली करू नका, असं डबल डिलिंग करायचं. देशात 60,000हून अधिक बॉयलर्स आहेत आणि ते तपासण्यासाठी अवघे 250 निरीक्षक आहेत. महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 3,000 बॉयलर्स आणि केवळ 20 इन्स्पेक्टर्स असं हे समीकरण आहे. त्यामुळे बॉयलर्सची तपासणी कशी होत असेल त्याचा अंदाज करणंही कठीण आहे. या 20 जणांना तपासणी करणं शक्य होत नाही म्हणून परवानाधारक व्यावसायिकांना तपासणीची मंजुरी दिली. पण हे व्यावसायिक सुद्धा या इन्स्पेक्टर्सच्या नात्यातले किंवा त्यांच्याशी लागेबांधे असणारेच आहेत. या बॉडीमध्ये आता सगळ्या चीफ इन्स्पेक्टर ऑफ बॉयलर्सना प्रतिनिधित्व असल्यामुळे त्यांची मोनोपोली आहे आणि त्यांच्या हिताविरुद्ध कोणतीही गोष्ट करायची झाली तर ते हाणून पाडतात.
250 बॉयलर इन्स्पेक्टर ज्यांचे उद्योगांवरती दादागिरी चालते, ज्यांचे राजकीय हितसंबंध आहेत, ज्यांचे इथल्या मंत्रिमंडळाचे असलेले संबंध आहेत, ह्याच्यामुळे त्याचा उपयोग करून संबंधित मंत्र्यांची दिशाभूल करून हे बिल आजपर्यंत पास होऊन दिलं गेलेलं नाहीये. बॉयलर्स इन्स्पेक्टर्सच्या लॉबीला कंटाळलेल्या उद्योजकांनी अखेर तपासणीची अट नसलेल्या छोट्या बॉयलर्सचा वापर सुरू केला. पण त्यासाठी इंधनाचा मोठा उपयोग होत असल्यानं दरवर्षी 350 कोटी रुपयांच्या इंधनाचा गरज नसताना धूर होतोय. हा सारा गोंधळ सरकारलाही माहितीये, कारण मंत्र्यांपर्यंत हप्ते पोहोचत असल्याचा आरोप अनेक उद्योजकांनी केलाय. गेल्या एप्रिलमध्ये या कायद्यातल्या कालबाह्य गोष्टी दूर करणारी सुधारणा मंत्रिमंडळानं मंजूर केली आहे. त्यातच पुरेसे इन्स्पेक्टर्स नेमण्याची ही तरतूद आहे. पण तिला संसदेची मंजुरी मिळेपर्यंत बॉयलर उत्पादक आणि कारखानदार यांची पिळवणूक सुरूच राहणार. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज. आजच्या इतिवृत्तांतमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार.